कौतुक करायला पाहिजे अशी त्यांची इच्छाही नाही. कार्यक्रम अप्रतिम आहे. फक्त मला तुमच्यासाठी सांगायचं आहे, मी इथे काय होते, मी इथे काय केले, 87 पासून जे होते ते मला जाणताय. परंतु आता जे जगात चाललंय, आता जे महाराष्ट्रात चाललंय, आता जे आपल्या गावात चाललंय की आपल्या मातृभाषेमध्ये मुलं शाळेत घालत नाहीत. आपल्या मातृभाषेच्या प्रत्येक जण उच्च भाषा त्यांना जी वाटते तिकडे जाते. आपली ही शाळा तुम्हाला माहीत नसेल, आपल्याही शाळेमध्ये ॲडमिशन देताना इथे रात्रीच्या रांगा लागायच्या. दुसऱ्या रात पालक झोपायला यायचे. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या मुलांना कसं डावलावं, कसं घेऊ नये, कारण आमचा पट आम्ही ठरवून ठेवला होता. तेव्हा आम्ही इंग्लिशची टेस्ट घ्यायचो त्यांची. एवढी या शाळेची ख्याती होती. शिक्षक ही राबणारे होते. मला माहिती आहे, जंगलातली झाडं आपसुकच वाढत असतात, पण शहरातली झाडं वाढताना कुठे खारटपणा आला की त्यांची वाढ खुंटते. पण म्हणून झाड मेलेलं नसतं. माहीत नाही कुठलं खत त्यांना मिळेल आणि कुठे धुमारा फुटेल. आज मला आपल्या शाळेबद्दल सांगायचं आहे. माहीत आहे मला सगळ्यांना इंग्लिश मिडियमला टाकायचं आहे, पण प्रत्येक जण, तुमच्यातली प्रत्येक मुलगी सहज विचारते, कुठून घेतली साडी, अमुक एका दुकानातून, आणि मग तिथे रांगा लागतात. सांगा की तुम्हाला कुठल्या शाळेने घडवलं. कदाचित तुमचं ऐकून मुलं या शाळेमध्ये येतील. हीच अपेक्षा या शाळेची, बाकी काही नको. आम्हाला कधी या शाळेमध्ये काम करताना काम नाही वाटलं, असं वाटलं नाही की इमारत असावी. आम्ही इथे रमलो, असं निसर्ग सौंदर्य कुठेच नाही. त्याचं तरी कौतुक करा आपल्या शाळेचं. जर मला आठवते 11वीतली मुलगी आली होती दाखवायला तिच्या मैत्रिणीला की ती प्रयोगशाळेमध्ये का घाबरत नाही, कारण या प्रयोगशाळेने तिला धीटपणा दिला होता. काचेची उपकरणं कशी हाताळायची ती मैत्रिणीला दाखवायला आली. अशीच तुम्ही आपल्या शाळेबद्दल सांगा. आणि कुठून ना कुठून तुमच्यापैकी कुठे ना कुठे ज्यांना खरंच गरज आहे, कारण आपण गरिबांना शिकवतो, ज्यांना फी भरता येत नाही त्यांना मोठं करतो. इथे आपण असे गरजू अनेक आहेत. तुम्ही या एरियात राहता, तुमचे नातेवाईक या एरियात राहतात, जरूर आपल्या शाळेबद्दल सांगा. मी स्टेजवरच्या मान्यवरांनाही सांगेन की आपल्या संस्थेकडूनही जेवढी मुलं या शाळेला येतील तेवढी पाठवा. धुमारा नव्याने फुटतोय, तो नक्की वाढेल. होतं असं, वाढ होते, 18 वाजता होते, नंतर पुन्हा खाली येतो चढ, पुन्हा वर चढतोच चढतो. जर तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही आणि आम्ही मिळून बरंच काही करू शकतो. ही शाळा वाढली पाहिजे, ही शाळा टिकली पाहिजे आणि पूर्वीसारखी शाळा गाजली पाहिजे. पुन्हा एकदा M1 मध्ये आपल्या शाळेच्या मुलांना खो खो टीमला बाय मिळाला पाहिजे आणि कबड्डीच्या टीमला बाय मिळाला पाहिजे की नाही आम्ही येणार, खेळू दे आम्ही हारलो. थँक्यू, धन्यवाद.